राधानगरी तालुक्यात आज एक मोठा विरोधाभास बघायला मिळाला। आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मजरे कासारवाडामधील शेतकरी युवराज वारके यांनी शेतात वापरलेल्या AI तंत्रज्ञानाची माहिती घेत होते। तर दुसरीकडे राधानगरी तालुक्यातील माजगावमध्ये एका विज्ञाननिष्ठ शेतकऱ्याच्या वांगी पिकाचं नुकसान व्हावं यासाठी त्याच्या शेतात कोणीतरी भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या विरोधाभासाची आज दिवसभर चर्चा सुरू होती। कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गाजवळ राधानगरी तालुक्यातील माजगाव इथले तरुण शेतकरी विजय बोंगारडे यांनी 30 गुंठे क्षेत्रात आधुनिक पद्धतीनं वांगी पिकाची लागवड केली आहे। शेतीचं विज्ञान समजून घेत सजगतेनं शेती करणारे शेतकरी अशी ओळख असलेले विजय बोंगारडे यांनी या लागवडीसाठी 1.5 ते 2 लाख रुपयांचा खर्च केलाय। त्यांनी मोठ्या कष्टानं लागवड केलेल्या वांगी पिकाच्या क्षेत्रात आसुरी आनंदापोटी भानामती केल्याचा प्रकार उघडकीला आलाय। बोंगारडे यांना त्यांच्या शेतात हळदी कुंकूनं माखलेले लिंबू आणि टाचण्या आढळून आल्यात। भानामतीचा प्रकार चालू आहे तसा आता ह्या वांग्याच्या प्लॉटमध्ये माझ्या केलेला आहे। ह्या प्लॉटमध्ये जागी जागी लिंबू ठेवणे, त्या लिंबामध्ये टाचण्या घुसवणे, एका कोपऱ्यामध्ये नारळ फोडून दहीभात लिंबू हे सगळा प्रकार केलेला आहे आणि हे सगळ्यांनी कुठंतरी थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे। कारण का आता हे गावातलं करू द्यात, पण आता हे शेतकऱ्यांना सुद्धा सोडणं झालेलं आहे। हे भोंदूगिरी चालू आहे, पण ह्याच्यामुळं काय होतं आहे, ह्याच्यामुळे नुकसान काय होत नाही, पण मानसिक त्रास फक्त लोकांना करायचा हे विचार यांचा चालू आहे। यासाठी कुठंतरी आळा बसावा यासाठी मी हे कनी आणि ह्याला कुठंतरी भोंदूगिरी थांबवावी आणि हे 5-10 हजार रुपये भोंदूगिरीमध्ये खर्च करतात ते न करता त्याचा कुठंतरी देवकार्याला ह्याला उपयोग करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। विजय बोंगारडे हे स्वतः कर्मकांडावर विश्वास ठेवत नाहीत। त्यांनी केलेल्या वांगी पिकाचं नुकसान व्हावं या उद्देशानंच कुणीतरी हा भानामतीचा प्रकार केला असावा अशी चर्चा सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांमध्ये भानामतीचे प्रकार वाढलेत। भानामती केल्यानं कुणाचं नुकसान आणि फायदा होत नसला तरी भानामती करायचा सल्ला देणाऱ्या भोंदू बाबांची मात्र चंगळ सुरू आहे। त्यामुळे पोलिसांनी आता तक्रारींची वाट न बघता अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम 2013 नुसार गुन्हे दाखल करावेत आणि भानामतीच्या प्रकारांचा छडा लावत भोंदू बाबांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होतीये। भोंदू बाबांच्या नादी लागून भानामती करण्यासाठी मोठा खर्च करणाऱ्यांनी सुद्धा आता भानावर येण्याची गरज आहे। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे।